नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे मी हिवरेतर्फे नारायणगाव भव्य अशा बैलगाडा शर्यत मुक्तादेवी यात्रेचा उत्सव येत्या 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरला होणार आहे। त्यांचं यात्रेचं नियोजन, यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे या मुलाखतीच्या द्वारे आपण पाहणार आहे। मित्रांनो, आज यात्रा कमिटी इथं भेटलेली आहे आणि आता तुम्ही बघितलं जसं गेले 2-3 दिवस पावसाचा जरा जोर जास्त प्रमाणात आहे, पण आता धावपट्टी त्यांची जवळपास शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि त्यांच्या घाटाचं काम पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे। तर यात्रेचं एक नियोजन कशा प्रकारे राहणार आहे या मुलाखतीच्या द्वारे आपल्याला बघायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पाहुणे नमस्कार। नमस्कार। कशा प्रकारे एक यात्रेचं नियोजन असणार आहे? 3 तारखेपासून यात्रा चालू होती आपली, 3, 4, 5 ला यात्रेचं एक नियोजन आहे। तर कशा प्रकारे नियोजन केलेलं यात्रेचं? या ठिकाणी हिवरे केसरी पर्व 5वे मुक्तादेवी यात्रा उत्सव 2025 या ठिकाणी आमची यात्रा 3 ऑक्टोबर पासून चालू होणार आहे। 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबरला या ठिकाणी यात्रेचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि यात्रेचं स्वरूप असं आहे की आम्ही एका दिवसाला 140 गाडा घेतलेला आहे आणि 140 गाड्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे, कारण की थोडं पावसाचं वातावरण असल्या कारणानं बैलगाडा मालकांचं देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही पाहिजे यासाठी आम्ही गाडा थोडा कमी घेतलेला आहे। 140 गाडा आम्ही पळवणार आहे आणि फायनलसाठी जो काही आमचा नियम ठरेल त्या पद्धतीने आम्ही ते गाडी घेणार आहोत। आणि यात्रेचं स्वरूप असं आहे की एका दिवसाला 140 टोकन आणि बाकीचं जे नियोजन आहे, जे रॅकचं नियोजन असेल, सकाळी आमचा घाट 7:30 वाजल्यापासून चालू होईल। सकाळी 7:30 वाजता घाट चालू झाल्यानंतर या ठिकाणी सगळे गाडे हे जे PDF ला तुमचे नंबर आलेत त्या पद्धतीनं सगळे गाडे रॅकला घातले जातील। जो गाडा मालक लेट येईल त्याचा गाड्याचा या ठिकाणी विचार केला जाईल। यात्रा कमिटीचा जो निर्णय होईल, जर यात्रा कमिटीचा निर्णय जर झाला, लेट आला, तर त्याचा गाडा शेवटी घातला जाईल। अशा पद्धतीने या ठिकाणी ते नियोजन राहणार आहे। आणि जे लांबून गाडा मालक येणार आहे त्यांनी सकाळचे ज्यांचे टोकन असतील त्यांनी सकाळी लवकरात लवकर या ठिकाणी 7:30 वाजता उपस्थित राहून 1 ते 20 गाडे सकाळी 7:30 वाजता घातले जातील। ही गाडा मालकांनी नोंद घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने आमचं स्वरूप राहणार आहे। आणि यात्रेसाठी जे प्रथम क्रमांकाचं आमचं जे बक्षीस आहे, ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते 1 लाख रुपये आहे। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस हे 75,000 रुपये आहे। तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे आमचं 41,000 रुपये आहे। फळीफोड प्रथम क्रमांक 15,000 रुपये आहे, द्वितीय क्रमांक 10,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 7,500 रुपये हे बक्षीस आहे। घाटाच्या महाराजासाठी एक सेपरेट मोटरसायकल दिली जाईल आणि एक महाराजा ट्रॉफी देखील या ठिकाणी घाटाच्या राजासाठी, महाराजासाठी दिली जाणार आहे। आणि 1 नंबर फायनलसाठी पहिल्या दिवशी 1 मोटरसायकल असेल, दुसऱ्या दिवशी 1 मोटरसायकल असेल, तिसऱ्या दिवशी देखील मोटरसायकल असेल आणि 2 नंबरची जी फायनल असेल तिला वॉशिंग मशीन असणार आहे। 3 दिवस 1 वॉशिंग मशीन दिले जाईल आणि जी तिसऱ्या दिवशीची फायनल असेल ती 3 दिवस 1 फ्रीज दिला जाईल। चौथ्या दिवशीची जी फायनल असेल तिला 1 LCD प्रत्येक दिवशी दिला जाईल आणि 5व्या दिवशीची जी फायनल असेल त्याला वॉटर फिल्टर दिले जातील, प्रत्येक दिवशी 1 असेल। 6व्या दिवशी जी 6 नंबरची जी फायनल असेल ती प्रत्येकाला 1 नॅपसॅक पंप दिला जाईल आणि 7 नंबरच्या फायनलला एक टेबल फॅन प्रत्येक दिवशी दिला जाईल आणि जे आकर्षक बारी जी असेल
तिला एक सायकल म्हणून बक्षीस दिलं जाईल. अशा पद्धतीचं भरपूर अशी बक्षिसं या ठिकाणी या यात्रेसाठी ठेवलेली आहेत. अशा पद्धतीनं 20 फुटावरून जी बारी होणार आहे तिला 15,000 रुपयाचं बक्षीस राहणार आहे. 20 फुटावरून जी बारी पहिल्यात होईल त्यासाठी 15,000 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. प्रत्येक दिवशी 5,000 रुपयाचं या ठिकाणी ते बक्षीस राहणार आहे. त्यामुळे सर्व गाडी मालकांना या ठिकाणी विनंती केली जाईल की आपण नियमांचं पालन करून या ठिकाणी सर्वांनी या यात्रेला असा प्रतिसाद देणं गरजेचं आहे. पहिल्या फेरीला आमचा टायमिंग हा 3 मिनिटाचा असेल आणि फायनलला हा टायमिंग 4 मिनिटाचा राहील. या ठिकाणी अशा पद्धतीचं यात्रेचं स्वरूप राहील अशी गाडी मालकांना आम्ही या ठिकाणी आज विनंती करतो की आपण सर्वांनी वेळेत येऊन यात्रेला सहकार्य करावं. रॅकवरती ज्यावेळेस गाडी घालत असताना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या वेळेत येऊन गाडा घालणं गरजेचं आहे. वेळेच्या बाहेर गेल्यानंतर मी पहिलं देखील सांगितलेलं आहे की आपला गाडा शेवटी घातला जाईल आणि यात्रा कमिटीचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. या ठिकाणी हेच आम्ही आयोजन अशा प्रकारे केलेलं आहे. आता घाटाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आपलं? घाटाचं काम आता आमचं चालू आहे. घाटाचं काम उर्वरित फक्त आता एक पावसामुळे फिनिशिंग मारायची ठेवलेली आहे आम्ही. ती 2 तारखेला आम्ही फिनिशिंग मारून या ठिकाणी कचबीज टाकून सर्व रोलर बिलर फिरून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम देखील करणार आहे. आमचं पुढच्या बाजूला थोडा जो प्रॉब्लेम होता घाटाचा तो देखील आम्ही हे करून सॉल्व्ह करून घेतलेला आहे. तिथे त्या ठिकाणी जो ढाळ झाला होता तो आम्ही भरून घेतलेला आहे. तळ्याचं देखील काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. कुठल्याही प्रकारे घाटात कोणत्याही प्रकारची उणीव आम्ही त्या ठिकाणी ठेवणार नाही आणि प्रत्येक दिवशी देखील थोडं काही पावसाची अडचण जरी वाटली तर या ठिकाणी रोलर मारण्याची व्यवस्था या ठिकाणी 3ही दिवस राहणार आहे. ट्रॅक्टरचं देखील काम 3ही दिवस या ठिकाणी राहणार आहे. गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील तुमच्याकडून? या ठिकाणी येवरेतर्फे नारायणगाव मुक्ताई देवी नवरात्र बैलगाडा यात्रा उत्सव 2025 आमच्या गावामध्ये गेले 5 वर्षापासून या ठिकाणी मुक्ताई देवी नवरात्र यात्रा उत्सव बैलगाड्यांची यात्रा भरत असते. या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी 420 बैलगाड्यांचं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक दिवशी 140 बैलगाडा हा धावणार आहे. त्याचप्रमाणे गाडी मालकांसाठी अगदी काटेकोर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. घाट सकाळी 7:30 वाजता चालू होईल. त्यानंतर गाडी मालकांनी आपल्या गाडी बैलांबरोबर येताना आपला फॉर्म घेऊन यायचा आहे. त्या फॉर्मवरती बैलांचे फोटो पाहिजे आणि डॉक्टरांची सही. आपला गाडा ओके पद्धतीत बैलगाडी ओके पद्धतीत आहे अशा पद्धतीनं सही शिक्का गाडी मालकांनी घेऊन यायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही रॅकमध्ये गाडे घातले जातील गाडे हे टोकन पद्धतीने सुटले जातील. कोणालाही कोणाच्याही सांगण्यावरून कुठल्याही पद्धतीनं मध्ये गाडा घेतला जाणार नाही याची गाडी मालकांनी नोंद घ्यायची. टोकन पद्धतीनं गाडे हे सुटले जातील. त्याचप्रमाणे जे काही ग्रामस्थांनी जे काही नियमावली घालून दिलेली आहे आणि शासनाच्या अधीन राहून ह्या बैलगाड्याची जी काही व्यवस्था आहे ती चोखपणे आपले हिवरे ग्रामस्थ पार पाडणार आहेत अशी गाडी मालकांना विनंती आहे. आळ्याचं काम कसं आहे आपलं यावेळेस? यावर्षी आळ्याचं काम आता सर्वसाधारण दरवर्षी एक 15 फुटापर्यंत आमचं आळ्याचं काम चांगल्या पद्धतीनं आहे. गाडी वर येत नाहीत सहसा आणि त्याच प्रमाणे बैलांना जे काही अडवणुकीसाठी जे काही ग्रामस्थ असतात बांडा ग्रुप हे बांडा ग्रुप सुद्धा आमच्या गावामध्ये नेहमी दरवर्षी सहकार्य करीत असतात. याही वर्षी बांडा ग्रुप येऊन आपल्या गाड्या मालकांना बैलगाडा पकडण्यासाठी धरण्यासाठी ते सहकार्य करणार आहेत. अशी आळ्याची परिस्थिती एकदम चांगली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बैलगाडा आळ्याच्या वरती येत नाही, तो आळ्यामध्येच पकडला जातो. गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील आपल्याकडून? शेखर भाऊ नमस्कार. यात्रा ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जी नियमावली आहे त्या नियमांना अनुसरूनच ही यात्रा आहे. मग त्यात फिटनेस सर्टिफिकेट हे बंधनकारक राहील प्रत्येक बैलगाडा मालकाला. त्यात प्रत्येक बैलाचे 4 कलर फोटो हे गाडा घालतानाच घेण्यात येतील. त्यावेळेस गाडा मालकांनी असं कोणीच सांगू नका का आणलं नाही
किंवा कलर फोटो नाही, हे प्रत्येक बैलगाडा मालकाने आता प्रत्येक घाटात जातो तिथे लागतेच, प्रत्येक बैलगाडा मालकाने येताना घेऊनच यायचे. दुसरी गोष्ट अशी की पहिल्या फेरीला एक कांड 70 फुटावर राहील आणि फायनलला 60 फुटावर राहील. फायनली ज्याची होईन त्याला सेपरेट दिली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आमच्या घाटाचं तळ हे बैल कोणताही वरती गेल्यानंतर बैल घाटाने कोणता रिटर्न येत नाही. आमचा तळ्यात पब्लिक भरपूर राहतं, त्याच्यामुळं बैल अडवायला काय प्रॉब्लेम राहत नाही किंवा कोणत्याही बैलाला इजा होणार नाही याची प्रत्येक काळजी घेऊन आम्ही ते तळ बांधलेलं आहे किंवा तळ तयार केलेले आहे. आणि दुसरे कुणकुण राहते, हिवऱ्याचा घाट म्हणजे लय आडगा लागतो, कडक लागतो. पहिल्या वर्षी काय झालं, ही भिंत आहे ना वरती थोडी कमी होती, अरुंद होती घाट, पण आम्ही ही भिंत पाडून रुंद केलाय घाट. धावपट्टी जुन्नर तालुक्यातील आमच्या हिवरे घाटासारखी धावपट्टी कोणत्याच घाटाची नाही असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. घाटाला चढ व्यवस्थित आहे, घाटाला पिकअप पण जास्त आहे, घाट वाचतोय पण मागच्या वर्षीपासून जास्त. त्याच्यामुळं ही कुणकुण पहिल्या वर्षी होती की घाट थोडा आडगा लागत होता, पण या वर्षी सगळ्या गोष्टींचा विचार करून घाट लावला जाईल. आणि प्रत्येक बैलगाडा मालकाने नियमात आपला गाडा घाला, नियमात आपले काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट द्या, कोणती गोष्ट वाद होणार नाही हे प्रत्येक बैलगाडा मालकाने लक्षात घेऊन बैलगाडे पळवायचे. आणि काही जर वातावरणानुसार यात्रेचा बदल झाला तर ते अखिल भारतीय किंवा ग्रुप कळवण्यात येईलच किंवा तुमच्या मार्फत हे बैलगाडा मालकांना कळवण्यात येईल. आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला PDF वगैरे उद्या जाहीर होणारच आहेत. 1 तारखेला सगळ्या ग्रुपला PDF टोकन लिस्ट येऊन जाईल. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर असणार आहे? लाईव्ह अखिल भारतीयच्याच. तरुण पिढीचं कसं सहकार्य राहील इथं? आता ही यात्रा खरं तर सर्व तरुण पिढीने हातात घेतली, तशी आमचे मार्गदर्शक असतील, संतोष भाऊ खोकराय असतील, दत्तानाना असतील, डॉक्टर वायाळ असतील, बाकीची जे ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली, परंतु यात सर्व सहभाग आमच्या गावातील तरुण असतील, आमच्या आसपास परिसरातील जे तरुण वर्ग असेल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने ही यात्रा भरवलेली आहे.